विश्रामबाग येथील मुख्य चौकात रेल्वेच्या जागेच्या अनेक वर्षांपासून असलेली 67 अनधिकृत खोक्यांचं अतिक्रमण काढताना महापालिका प्रशासन आणि खोकीधारकांमध्ये जोरदार वादावादी झाली। खोकीधारकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जेसीबीवर चढून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त घेत 67 खोक्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त केले। यामधील अनेक खोक्यांमध्ये चरस, गांजांसह नशेखोरीचं साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली। सांगली मिरज रस्त्यावरील मुख्य विश्रामबाग चौकात रेल्वे विभागाच्या जागेवर सुमारे 67 अनधिकृत खोकी होती। अनेक वर्षांपासून ही खोकी वसली होती। या खोकीधारकांना महापालिकेचा व्यवसाय अथवा बांधकाम परवाना नाही, त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने शनिवारी येथील सर्व खोकीधारकांना नोटिसा बजावत 24 तासात अनधिकृत खोकी काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र खोकीधारकांनी याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे सोमवारी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नागार्जुन मद्रासी, सचिन सागावकर यांच्यासह महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा 2 जेसीबीसह घटनास्थळी आला। कर्मचाऱ्यांनी थेट खोक्यांवर जेसीबी चालवला। खोकीधारकांनी या कारवाईला जोरदार विरोध सुरू केला। अनेकांनी प्रशासनाबरोबर हुज्जत घातली। खोकीधारकांनी आयुक्त गांधी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांनाही घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली। मात्र आयुक्त गांधी यांनी शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेत पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरूच ठेवली। यावेळी काही खोकीधारक जेसीबीच्या आडवे पडले, काहींनी जेसीबीवर चढून तो बंद पाडला, तर काही खोकीधारक खोक्यांच्या छतावर उभे राहून कारवाईला विरोध करत होते। महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात खोकीधारकांनी शंखध्वनीही केला, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला। जिसको समझा था हीरो वही निकला लुटेरा अशी या आयुक्ताची गत झाले। रेल्वेची जागा आहे, रेल्वेच्या नावावर सातबारा आहे। इथं कुठल्याही प्रकारची नशेखोरी नाही। मी स्वतः निमंत्रक आहे भयमुक्त नशामुक्तीचा। इथं कुठल्याही पद्धतीचा काही गैरकारभार नव्हता। केवळ विकासकांना, या बिल्डर लोकांना मदत करायसाठी ही जागा तोडायचं काम चाललंय। यांनी ती हेरिटेज बिल्डिंग जी 100-200 वर्षापूर्वीची इथं रेल्वेचं तिकीट काउंटर होतं, इमारत होती आणि सुव्यवस्थित होती। बाजूनी दगडी बांधकाम होतं, अजिबात ती खराब नव्हती। वरती काही पत्रा कौलं तुडी तुटली होती, पण ती जाणीवपूर्वक ह्या लोकांनी केली की ही जागा ह्यांना ताब्यात घ्यायची आहे। रेल्वेची जागा महापालिकेला ताब्यात घ्यायची आहे म्हणून हे षडयंत्र केलंय ह्या आयुक्तांनी। ह्या आयुक्ताला आम्ही सांगलीकरांनी हिरो मांडला होता, पण हा दरोडेखोर आहे हे या ठिकाणी आज कळलं आम्हाला। आता ह्या आयुक्ताला किती दिवस इथं सांगलीत राहतोय बघतो आम्ही। आज विश्रामबाग परिसरातील जे काही अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण होते त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे। इथे मोठ्या प्रमाणात आणि बरेच दिवसापासून नशाखोरीचा अड्डा तयार झाला होता आणि इथे जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू ठेवणार आहोत। धन्यवाद सर, लावणारे जे काही असा इन्सिडेंट होत आहे ज्या ठिकाणी प्रायव्हेट इमारतीमध्ये नशाखोरीचा अड्डा आहे तिथे रितसर त्यांच्याबद्दल पोलिसांना कंप्लेंट करावं लागेल। पोलीस त्याच्यावर ॲक्शन घेतील। महापालिकेच्या तर्फे अशा ठिकाणी कारवाई इथून पुढे चालू असणार। सर, काही कारवाई करण्यात आलेली आहे ते पूर्णपणे लिगली करेक्ट कारवाई आहे। धन्यवाद।